एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेला सोमेश्वर धबधबा आता हा पूर्ण क्षमतेने वाहायला सुरुवात झाली आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिणामी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि गंगापूर धरणातून सतत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण सध्या नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधबा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सोमेश्वर धबधबा आता हा गंगापूर धरणातनं पाणी सोडल्यानं पूर्ण प्रवाहित झाला आहे. मोठ्या क्षमतेनं आता पूर्ण क्षमतेनं कोसळू लागला आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तरी सोमेश्वर धबधब्याची दृश्य आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं पुरेपूर घेण्यात आलेली आहे. आपण जर या ठिकाणी दुसरीकडे दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचं होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहेत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक.